काहीसं दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात खर्डी संघाचं खातं खोलता येते 1 धावेने. पुन्हा एकदा विश्वास, काहीसा ढकलून खेळलेला शॉट, तेवढे चांगलं असं क्षेत्ररक्षण, त्यावर 1 धाव. आता मात्र स्ट्राइकला आलाय तो इम्रान. पुन्हा एकदा विश्वास, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात. सुंदर असं चेंडू टाकला तो विश्वासने, त्यावर पंच धावा कळवायच्या. लेग बाईज 22 स्वरूपात. धन्यवाद पंच. पुन्हा एकदा विजय, आता मात्र चांगला असा शॉट, त्यावर अपयशी वेळूक संघाचा क्षेत्ररक्षक, त्यावर 2 धावा मिळवल्यात खर्डी संघाला. पुन्हा एकदा विश्वास आपल्या बॉलिंग मार्कवर. काहीसा इम्रानला विजयने थांबवलेला आहे. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने चांगलं असं क्षेत्ररक्षण, 4 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खर्डी संघाची धावसंख्या होती ती 6. 10 पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या झाली. चांगली अशी धावसंख्या. आणि इथे दादूशेठ शिंदे यांचं आगमन, यांनी आसन ग्रहण करायचं आहे व त्यांचे सहकारी त्यांचं सुद्धा मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो सूरज.
मॅच ऑन लाईव्ह यूट्यूब प्रेक्षकांचं स्वप्नील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. स्वप्नीलजी आता मात्र वैयक्तिक दुसरं व सांघिक पहिलं व वैयक्तिक दुसरं घेऊन आलाय तो सूरज. चांगला असा शॉट आणि झेल सोडलाय. पुन्हा एकदा सूरज. चांगली अशी फलंदाजी करतोय तो खर्डी संघाचा इम्रान. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. इम्रानच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 16. चांगली अशी धावसंख्या खर्डी संघाची. पुन्हा एकदा सूरज आपल्या बॉलिंग मार्कवर. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी व्हाईटच्या स्वरूपात. कसारा क्रिकेट असोसिएशन आयोजित कसारा प्रीमियर लीग पर्व दुसरे स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसासाठी आम्हाला प्रमुख मान्यवर लाभले ते राकेशजी शिंदे आमचे कसारा गावचे ग्रामपंचायत सदस्य. त्यांचं सुद्धा मंडळातर्फे सहर्ष स्वागत. सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन सूरज कडनं. धावसंख्या स्थिरावलेली. दुसरे मान्यवर लाभले ते दीपकजी सिंग साहेब यांचं सुद्धा मंडळातर्फे सहर्ष स्वागत. धावसंख्या स्थिरावलेली 17. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. प्रेक्षकांना सुवर्णाची संधी आहे. पुन्हा एकदा सूरज. दिशाहीन गोलंदाजी व्हाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा सूरजने व्हाईट चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा सूरज. पुन्हा एकदा दिशा भरकटलाय व्हाईटच्या स्वरूपात. आता मात्र विजय खर्डी संघाचा धडाडीचा फलंदाज. काहीसा ग्राउंडच्या अभावी. आता मात्र शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय विजय. आता मात्र हिट रनआउटच्या स्वरूपात विजय बाद होतो.
सांभाळण्यासाठी जातोय तो अमोल. इथे समाधानजी भागवत साहेब त्यांचा अमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित मॅचचा आनंद घेताना व लव माळी व श्रीकांतजी उबाळे साहेब यांचं सुद्धा मंडळातर्फे सहर्ष ज्ञानेश्वर माळी यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन आले तो बजरंग. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. आता मात्र आमचे गुणलेखक बबलू घाडी चांगले असे गुणलेखक व संगीत कक्षामध्ये आहेत ते ज्ञानेश्वर जाधव. डीजे ऑनर मच्छिंद्र आडोळे यांचं सुद्धा स्वागत. कुठलाही विलंब नकोय. सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू टाकलाय तो बजरंगने. धावसंख्या स्थिरावलेली 21. फुलटॉस चेंडूचा काही समाचार घेतला नाही तो इम्रानने. निर्धाव चेंडू. आता मात्र सुंदर असा शॉट तेवढे सुंदर असा झेल. इम्रानची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो राहुल. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बजरंग आपल्या बॉलिंग मार्कवर. काहीशी संयमी खेळी करतोय तो अमोल. धावसंख्येत भर होते 1ने. धावसंख्या होते ती 22. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो राहुल. बघूया राहुल शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय. किती धावा जमा करतोय आपल्या संघासाठी. डिक्लेअर झोन मध्ये ड्रिंक्स ब्रेक होतोय. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी आपल्या खेळाडूला पाणी घेऊन जायचंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर खर्डी संघाची धावसंख्या होती ती 23. काहीशी स्लोवर अशी सुरुवात खर्डी संघाची.
मॅचचा आनंद घेताय. आणि इथे आम्हाला प्रमुख मान्यवर लाभले ते स्वप्नीलजी कलंत्री साहेब, सिनियर खेळाडू. पंच ड्रिंक ब्रेक झालेला आहे. आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वेळूक संघ समोरच्या स्क्रीनवर कोणी बसले असेल तिथे साईडला व्हायचं आहे. समोरच्या स्क्रीनवर व्हाईट शर्ट साईडला व्हायचं आहे. एकता संघाचा कोणी प्रतिनिधी व कर्णधार आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. व मंडळाचे व्हॉलंटियर्स सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. खर्डी संघाची धावसंख्या होते 3 षटकानंतर 23. चौथा षटक घेऊन आलाय तो वेळूक संघाकडनं विश्वास. आपल्या बॉलिंग मार्कवर विश्वास. नो चेंडू. त्यावर डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. एकूण 2 धावेचे भर होते. धावसंख्या होती ती 25. आता मात्र अमोलला सुवर्ण अशी संधी. फ्रीट बघूया फ्रीटचा कसा समाचार घेतोय तो अमोल. आणि मॅचचा आनंद घेताना बॉबी सोनोने यांचं सुद्धा मंडळ आभारी आहेत. त्यांचा अमूल्य वेळ दिलाय. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये विश्वासने चेंडू अडवलेला इथे. फ्रीटचा कसा समाचार, काही समाचार घेतलेला नाही अमोलने. पुन्हा एकदा विश्वास आपल्या बॉलिंग मार्कवर. डिक्लेअर झोन मध्ये जातोय 1 धावेसाठी. धावसंख्या होती ती 26. एकता संघाचा कर्णधार व कोणी प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. एकता संघ सुंदर असा झेल. राहुल बाद होतोय. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे. समोर स्क्रीनच्या तिथे जे कोणी मुलं बसले त्यांना हटवायचं आहे. राकेशजी आपण यांना पारितोषिक द्यायचंय. षटकार आणि चौकार मारला होता एक तर संघाच्या खेळाडूने. कॅमेरा हटवायचे तिथे. धन्यवाद शिंदे साहेब. असाच खेळ असू द्या एकता संघ. पुन्हा एकदा सामन्याला थोडासा विलंब आला होता, व्यत्यय आलेला. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर विश्वास. अजूनही खर्डी संघाचा अमोल मैदानात हजर. राहुलची जागा सांभाळण्यासाठी गेला होता तो सुनील. आता मात्र नो चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू 2 धावेसाठी. एकूण 3 धावा.
धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 29. फ्री हिट. आता मात्र पुन्हा एकदा अमोलला संधी आली ती फ्री हिटची. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनीच बसायचंय तिथे. पुन्हा एकदा विश्वास. दिशाहीन गोलंदाजी व्हाईटच्या स्वरूपात. अजूनही अमोलला फ्री हिटची संधी आहे. पुन्हा एकदा विश्वास टू अमोल. कैसा ग्राउंड शॉट मध्ये खेळलेला अमोल, त्यावर एक धाव. धावसंख्या होती ती 31. राकेशजी शिंदे साहेब हे टी शर्ट वर जर्सी प्रदान करताना पाटोल संघांना टी शर्ट वर ट्रॅक देताना राकेश शिंदे. एक धाव. धावसंख्या होती ती 32. पुन्हा एकदा अमोल टू विश्वास टू अमोल. शेवटचा चेंडू. आता मात्र चांगला असं शॉट व चांगला असं झेल. अमोल हा बाद. अमोलची जागा सांभाळण्यासाठी जातोय शप्या व राकेश शिंदे यांचं स्वागत रोशनजी शेलार मंडळाचे सदस्य हे करतील. त्यानंतर दीपकजी सिंग साहेब यांचं सुद्धा स्वागत रोशन शेलार करतील. धन्यवाद. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. बंटी. शफिकला सुवर्णाची संधी आहे. षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक समाधान भागवत यांच्याकडनं आणि शफिकने 500 रुपये रोख पारितोषिक कमवलेलं आहे. षटकार. धन्यवाद डीजे. आणि प्रेक्षकांना पण सुवर्णाची संधी आहे. बाळा भोसले यांच्याकडनं षटकारावर बाहेर झेल पकडलं तर त्यांना रोख 101 रुपयाचं पारितोषिक. यानंतर अजून सुवर्णाची संधी शफिकला. अजून 2 षटकार मारले तर अजून 1100 रुपयाचं रोख पारितोषिक समाधान भागवत यांच्याकडनं. षटकारांची हॅट्रिक. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर बंटी. प्रयत्न अपयशी. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. खर्डी संघाची धावसंख्या होती ती 38. 39. 39. सॉरी गुणलेखक बबलू यांच्याकडनं.
चुकीला माफी नाहीये. पुन्हा एकदा आपलं बॉलिंग मार्कवर बंटी. बघूया किती धावा मिळवतो सुनील. एक धाव पूर्ण. धावसंख्या होती ती 40. शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. कैसे मिसफील्ड केली ती रुपेशने. आता मात्र शफिक धाव बाद. चूतियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे HK स्टाइल, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का. धन्यवाद डीजे. शफिकची जागा सांभाळण्यासाठी जातो तो योगेश. पुन्हा एकदा बंटी. नो चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या होती ती 44. फ्री हिट. आता मात्र सुनील साठी सुवर्णाची संधी. सुवर्णाची संधी आली ती सुनीलला. काहीसं ब्रह्मास्त्र खोलवर चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. आता मात्र शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आहे. मंडळाचे व्हॉलंटियर्स सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. प्रशांत पवार. धन्यवाद. शेवटचा चेंडू. सुंदर असा झेल सोडला वेळूक संघाने. त्यावर 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न पण अपयशी. खर्डी संघाची धावसंख्या होती ती 46. जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान ठेवले ते वेळूक संघासमोर. खर्डी संघ क्षेत्ररक्षण लावायचंय. यानंतरचा होणारा सामना आकाश 11 वर्सेस खर्डी बॉईज. दोन्ही संघाचे खर्डी फ्रेंड्स दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कॉल उडवण्यासाठी. नाणेफेकीचा कॉल उडवतील राकेशजी शिंदे. दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दीपकजी सिंग साहेब खर्डी बॉईज व आकाश 11 संघाचा कर्णधार. जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान ठेवले ते वेळूक संघासमोर खर्डी संघाने.
डीजे विश्वास हा पहिल्या चेंडूवर झेलबाद झाला. विश्वासची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो रुपेश. वेळूक संघाला सुवर्णाची संधी. प्रत्येक षटकाराला 51 रुपयाचं रोख पारितोषिक लावले ते दत्ता धोंगडे सर यांच्याकडनं. विश्वाची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो रुपेश. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर खर्डी संघाचा गोलंदाज विजय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. वेळूक संघाचं खातं खोलते ते 1 धावेने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर विजय. चांगले असे पंच पप्पूजी साखरे यांना मान मिळतोय तो राकेशजी शिंदे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक दिले जाते ते पप्पूला. त्यांनी थोड्या वेळाने घेऊन जायचंय. चांगलासा सन्मान. धावसंख्या स्थिरावलेली 1. आता मात्र 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरीही धाव पूर्ण. टू गो. काहीस ब्रह्मास्त्र वापरले ते खोलवर चेंडूच्या स्वरूपात. बाईच्या स्वरूपात 1 धाव. आता मात्र शेवटचा चेंडू. 1 टू गो. शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतो रुपेश. दिशाहीन गोलंदाजी व्हाईटच्या स्वरूपात. डिक्लेअर झोन मध्ये जातो तो 1 धावेसाठी. एकूण 2 धावा. धावसंख्या होती ती 6. निर्धाव खोलवर असा चेंडू. निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा. षटक संपल्याचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वेळूक संघाची धावसंख्या होते ती 6. काहीशी स्लोअरशी सुरुवात. खर्डी संघाची सुद्धा स्लोअर अशी सुरुवात झाली होती. आणि आमचे मंडळाचे सदस्य व व्हॉलेंटियर्स शरद जाधव यांचं खूपच मोलाचं सहकार्य झाले. अहोरात्र ते सीमारेषेचा ताबा घेत आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत शब्द सुमनाने. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन आले तो हरीश.
काहीच क्षेत्ररक्षण सजवताना खर्डी संघ व हरीश. स्ट्राइकला तो बंटी. बंटी टू हरीश. सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू. काहीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना गोलंदाज. काहीशा शॉटच्या दिशेने खेळलेला शॉट त्यावर एक धाव. धावसंख्या होती ती 7. झेल सोडलाय तो फजलने. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 8. बाईच्या स्वरूपात एक धाव. चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन हरीश द्वारा. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला शॉट. 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या त्या रुपेशने. धावसंख्या होती ती 11. आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. षटक संपल्याचा इशारा पंचांचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वेळू संघाची धावसंख्या होती ती 12. चांगलं असं गोलंदाजी केले ते हरीशने. वेळू संघाला सुवर्ण अशी संधी आहे. प्रत्येक षटकाराला 151 रुपयाचं रोख पारितोषिक दत्ता धोंगडे सर यांच्याकडनं. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज वेळू संघाला. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन आले तो सुनील. यानंतरच समालोचकचा भार स्वीकारतील ते स्वप्नीलजी कलंत्री. उत्कृष्ट टोलवलेला आणि झेल छुटलेला आहे. तर खूपच खराब क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये. 17 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे वेळूक या संघाला. बंटी स्ट्राइकला असून आपल्या संघासाठी किती कामगिरी करतो आणि खूपच सुरेख गोलंदाजी चालू खर्डी या संघाकडून प्रीमियर. ऑफ साइडच्या दिशेने मिड ऑफला मारलेला टोला हा एक धाव पूर्ण झालेली आहे आणि एका धावावर समाधान मानलेले आहे. आणि धावसंख्या झाली ती 14. 2 चेंडू 14 धावा. उंचावून टोलेला चेंडू. झेल परत सोडलेला. खूप गचाळ क्षेत्ररक्षण चालू प्रीमियर या संघाकडून खर्डीच्या.
आणि 2 धावा पूर्ण केलेले आहे. पुढील चेंडू धावसंख्या ती 17 उंच टोलवलेला चेंडू आणि हा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावा. धावसंख्या आली ती 17. दोन चेंडू शिल्लक षटकातले. धावसंख्या आली ती 17. जिंकण्यासाठी 47 धावाची गरज. अजून 30 धावांची गरज आहे 14 चेंडू मध्ये. आणि ऑफसाइड मिड ऑफला मारलेला चेंडू हा 1 धाव पूर्ण केलेली आहे. वेळूक संघ खेळाडू कक्षामधून कोणी कमेंट करू नका, नाही तर 2 रनची पेनल्टी लागेल तुम्हाला. शांतता राखा, नाही तर 2 रनची पेनल्टी बसेल. पुढील चेंडू हा शेवटचा चेंडू. सुनील, शेवटचा चेंडू सुनील यांच्याकडून वेळूक या संघाला. आणि उंच टोलेला चेंडू आणि हा चौकार गेला. 2 धावा डिक्लेअर या स्वरूपात. धावसंख्या आली ती 20 आणि ड्रिंक ब्रेक झालेला आहे. 3 षटकानंतर धावसंख्या आली ती 20. जिंकण्यासाठी गरज आहे 47 धावाची गरज. अजून 27 धावांची गरज आहे 2 षटकांमध्ये. 12 चेंडू 27 धावा. ड्रिंक ब्रेकचा टाइम संपलेला आहे. कृपया 12 खेळाडूंनी बाहेर यायचे. डीजे यापुढील होणारा सामना खर्डी फ्रेंड्स वर्सेस आकाश. आणि आकाश या संघाने या सामना संपल्यानंतर त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पुढील षटक घेऊन येतोय तो विजय खर्डी प्रीमियर या संघाकडून. 2 षटकामध्ये 27 धावांची गरज आहे वेळूक या संघाला. आणि स्ट्राईक वर येतो बंटी. बंटी पुढचा चेंडू सामना करणार विजय यांचा. उंचावून टोललेला चेंडू, सर्कलच्या बाहेर गेलेला चेंडू आणि गच्चा क्षेत्ररक्षण परत आणि चौकार. खूपच सुंदर टोललेला चेंडू. संख्या झाली ती 24. 1 चेंडू 24 धावा. पहिल्याच चेंडूवर चौकार केलेला विजयांच्या. खूपच सुंदर ओव्हर टाकली ती विजयाने पहिली आपली. आणि हा स्ट्रोक टोलवलेला मिडॉनच्या दिशेने आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव भेटलेली आहे वेळूक या संघाला. धावसंख्या आली ती 25. 4 चेंडू शिल्लक अजून षटकामधून. विजय हा खूप नावाजलेला गोलंदाज, फलंदाज पण तेवढाच नावाजलेले. बघू आपल्या वेळूक संघासाठी फलंदाज काय करतो ते. आणि उंचावून टोलवलेला चेंडू डीप स्क्वेअर लेगला.
आणि बाद झालेला आहे गडी. पुढील फलंदाज सूरज. रुपेश हा 12 धावा करून बाद झालेला आहे, झेलबाद झालेला आहे इथं. आणि स्ट्राइक वर येतो बंटी. लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावा. आणि आता फलंदाजीला आलाय तो नवा फलंदाज सूरज. बघू सूरज हा आपल्या संघासाठी काय काय कामगिरी करतो ते. धावसंख्या झालेली ती 26. अजून आजच्या दिवसाचे 3 सामने बाकी आहे. पंचांनी याची दक्षता घ्यायची आहे. कोणताही वेळ वाया न घालवता पुढील सामने त्वरित चालू करायचे. धावसंख्या झाली ती 26. जिंकण्यासाठी अजून 19 धावांची गरज, 21 धावांची गरज बेडूक या संघाला. टोलावलेला चेंडू मिडऑफच्या दिशेने आणि हा 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. गडी बाद झालेला आहे. 1 धाव भेटणारे वेळूक या संघाला. धावसंख्या झालेली ती 27. ती 27. 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रेट ड्राइव्ह खेळलेला चेंडू सरळ ग्राउंड शॉट आलेला आहे. 1 धावात समाधान मानावं लागेल वेळूक या संघाला. धावसंख्या झाली ती 28. 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज वेळूक या संघाला विजयासाठी. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा. वेळ न वाया घालवता पुढील 3 सामने बाकी अजून आजचे खेळवायचे. आणि यानंतर सर्वांनी दक्षता घ्यायची की यानंतर ड्रिंक ब्रेक तिन्ही सामन्यामध्ये होणार नाहीये. सर्वांनी लक्ष द्यायचं. 3 राऊंड जे बाकी आहे त्यांनी संघांनी लक्ष द्यायचं की यानंतर ड्रिंक ब्रेक होणार नाही याच्या पुढच्या तिन्ही मॅचला. आणि टीम मीटिंग पण वेळ वाया घालवण्यासाठी सामना चालू करायचा. पंच संघाने याची दक्षता घ्यायची. कोणती टीम मीटिंग न करता त्वरित सामना चालू करायचा, अन्यथा पुढचे सामने कमी ओव्हरचे खेळवण्यात येतील. पुढील चेंडू योगेश. खर्डी प्रीमियर कडून योगेश यांनी पहिलाच चेंडू हा निर्धाव टाकलेला आहे. आणि वेळूक या संघाला 5 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. 3 षटकाराची गरज वेळूक या संघाला जिंकण्यासाठी, किंवा 5 चेंडू मध्ये 5 चौकाराची गरज. पुढील चेंडू टोलावलेला चेंडू मिडॉनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केलेली. 1 धावात समाधान मागावं लागेल वेळूक या संघाला. धावसंख्या झाली ती 29. 4 चेंडू मध्ये 18 धावांची गरज वेळूक या संघाला. 3 षटकाराची गरज
पुढील सामना आकाश कसारा वर्सेस खर्डी फ्रेंड्स. आणि खूपच सुरेख चेंडू, परंतु पंचांचा निर्णय वाईटचा. धावसंख्या आली ती 30. 4 चेंडू मध्ये 17 धावाची गरज वेळूक या संघाला. फलंदाज आहे तो अविनाश. कृपया स्टेजवर मंचवर जे बसलेले खेळाडू त्यांनी कृपया खाली उतरायची कृपा करावी. पुन्हा एकदा खराब चेंडू वाईड या दिशेने. धावसंख्या आली ती 31. 4 चेंडू मध्ये 16 धावांची गरज म्हणजे 4 चौकारांची गरज आहे वेळूक या संघाला. खर्डी संघाने बिना कोणता वेळ वाया घालवता सामना त्वरित सुरू करायचा आहे. पुढील चेंडू योगेश यांच्याकडून. मिड ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू हा क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा घेण्यात यश आलेल्या वेळूक या संघाला. धावसंख्या झाली ती 33. तीन चेंडू मध्ये 14 धावांची गरज वेळूक या संघाला जिंकण्यासाठी. अविनाश आपल्या संघासाठी काय करतो. 3 चेंडू 14 धावाची गरज. इथे षटकाराची गरज आहे. टोलवलेला चेंडू आउटसाइड एज डिक्लेअरने भेटलेला आहे. 2 चेंडू मध्ये 13 धावाची गरज आणि चेस कंपल्सरी. आकाश या संघाने यानंतर आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. वेळ वाया न घालवता. त्यापुढे अजून 2 सामने बाकी तुमच्या नंतर. दोन चेंडू 13 धावा. उचलून खेळलेला हा झेल पकडलेला आणि बाद झालेला गडी. धावसंख्या तिथल्या तिथं 1 चेंडू शिल्लक. 13 धावाची गरज वेळू या संघाला. जवळजवळ खर्डी प्रीमियरनी आपलं